एक ब्रेकिंग न्यूज। काशीनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती मिळण्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। तर काशीनाथ चौधरी यांनी कालच भाजपात पक्षप्रवेश केला होता। दरम्यान काशीनाथ चौधरी हे पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपी असल्याचा आरोप होतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षप्रवेशाला आता स्थगिती मिळण्याची शक्यता आहे। कालच त्यांनी भाजपात प्रवेश केला होता। या संदर्भात रोहित पवारांनी आज ट्विट करत त्यांच्यावर आरोप केला। भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये आता ते क्लीन झाले असं म्हणत रोहित पवारांनी निशाणा साधला होता। याला फडणवीसांनी उत्तर दिलेलं होतं। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काशीनाथ चौधरी यांचा जो पक्षप्रवेश झाला त्याला स्थगिती मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। जागा वाटपाची बोलणी कधी सुरू करायची उद्धव ठाकरेंकडून अशी विचारणा झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाकरे बंधूंनी जागा वाटपाची प्राथमिक बोलणी उद्यापासून सुरू होणार असल्याचं या ठिकाणी कळतंय, अशी माहिती सूत्रांकडून कळते। स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरेंनी बाळा नांदगावकरांशी संवाद साधला अशी ही माहिती आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेशजी, काय अधिकची माहिती आहे? बघा, बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13वा स्मृतिदिन आहे आणि या स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठी राज ठाकरे, उद्धव ठाकरे शिवतीर्थतील म्हणजेच छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आज एकत्र पाहायला मिळाले। राज ठाकरे जेव्हा आले त्यांच्यावर पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई ही नेते मंडळी होती आणि अनौपचारिक संवाद राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यातही झाला आणि उद्धव ठाकरे आणि बाळा नांदगावकर आणि मनसे नेत्यांमध्येही झाला। त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी बाळा नांदगावकरांकडे अनौपचारिक संवादात विचारणा केली की जागा वाटपाची बोलणी कधी सुरू करताय। त्यावर बाळा नांदगावकरांचं उत्तर होतं की आम्ही उद्यापासून बोलणी सुरू करतो आहे। त्यामुळे शिवसेना, युबीटी आणि मनसेचा राजकीय प्रवास उद्यापासून सुरू होईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जाते। कारण गेल्या 4 महिन्यात राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यात अनेक भेटीगाठी, जवळपास 10 भेटीगाठी झाल्यात। मग मराठी भाषा अस्मिता असेल किंवा कौटुंबिक स्नेहसंमेलन किंवा सणांच्या निमित्तानं हे दोन बंधू एकत्र बघायला मिळाले। पण जागा वाटपाची किंवा राजकीय युतीची बोलणी कधी सुरू होणार तर त्याची स्पष्टता आता हळूहळू होऊ लागली आहे। आतापर्यंत ही बोलणी यासाठी थांबली होती की महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर होणं बाकी होतं। प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर झालेली आहे। याआधी दोन्ही पक्षांनी आपापला राजकीय अभ्यास, प्रभाग आरक्षण आणि आपले ताकदवान दुवे कुठचे आहेत, कच्चे दुवे कुठचे आहेत, कोणत्या जागा मागता येऊ शकतात या बाबतीतला आपला होमवर्क पूर्ण केलेला आहे। आणि आता जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते आहे की उद्यापासून प्राथमिक बोलणीला सुरुवात होईल। म्हणजे आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी बाळासाहेबांना एकत्रित अभिवादन करणं आणि त्यानंतर मनसे आणि शिवसेना युबीटीची राजकीय प्रवासाच्या दिशेने सुरुवात होणं असा एक कदाचित योग असू शकतो। ही तर झाली गोष्ट बोलणी सुरू होण्याची। पण दोन्ही पक्षांनी अभ्यास पूर्ण केलेला आहे आणि साधारण पहिल्याच बोलणीमध्ये जागांचे आकडे किंवा फॉर्म्युला असं असू शकणार नाही। प्राथमिक बोलणीमध्ये या दोन्ही पक्षांनी जो अभ्यास केलेला आहे त्यानुसार ते नेते आपली बाजू मांडतील। म्हणजेच शिवसेना युबीटीकडून ॲडव्होकेट अनिल परब, वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण यांच्याकडे जबाबदारी मुंबई महापालिकेसाठी सोपवण्यात आल्याचं कळते। तर मनसेतून बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर किंवा शिरीष सावंत यांच्यापैकी असे नेते हे या जागा वाटपाच्या बोलणीत असू शकतात अशी प्राथमिक माहिती किंवा अंदाज व्यक्त केला जातो आहे। दुसरं, 2022 नंतर महाराष्ट्र, मुंबईतलं पूर्ण राजकारण बदलून गेलेलं आहे। त्यामुळे नव्या समीकरणांनुसार बघा, जागा म्हणजे वॉर्डची संख्या मुंबई महापालिकेची तेवढीच राहिलेली आहे, पण आरक्षणं बदललेली आहेत। त्यामुळे नव्या समीकरणाला सुरुवात, नवी समीकरणं किंवा नव्या दृष्टीनं जागा वाटपाची बोलणी होतील असं म्हटलं जातं आहे। आपण जर 2017चं महापालिकेतलं राजकीय समीकरण बघितलं तर शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले। आणि आपण हे सगळं पाहिलं तर जागा वाटपाची चर्चा कधी होते आणि झालीच तर ती सुरळीत पार पडते का हे पाहणं अतिशय उत्सुकतेचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय जागा वाटपाची बोलणी कधी सुरू करणार अशी उद्धव ठाकरेंनी विचारणा केल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय।